काल रस्त्यामध्ये इको येता येता बंद पडली आणि त्यांनी CNG फक्त फिल केला आणि मग गाडी चालू होत नव्हती. त्यांचा फोन आला. काल 31 असल्यामुळे आम्ही काही पोचलो नाही. आज सकाळी गाडी टोकून घेऊन आलेत. आता इथं इग्निशनला ना टेम्परेचरची लाईट येते, ना ऑइल लाईट येते, ना बॅटरी लाईट येते. ह्या 3 गोष्टी येतच नाही आहेत. फ्यूज सगळ्या व्यवस्थित आहेत, तरीही ही तिन्ही जे सेन्सर्सचे इग्निशन आहेत ते दाखवत नाही आहेत. आता आपण लॉन्चनं स्कॅन करतो आहे त्याला, तर तो स्कॅनरही त्याला कनेक्ट होत नाही आहे. प्राथमिकदृष्ट्या असं दिसते की ECM लॉन्चला कनेक्ट होत नाही आहे. ECM गाडीसाठी वर्क करत नाही आहे. आता सर्वप्रथम आपण बघूया की ECMचे सॉकेट काढून एकदा परत बसूया, बघूया काय फरक पडतो का. स्कॅन होत नाही आहे, त्यामुळे ते काय दाखवते की बघा कम्युनिकेशन फेलियर आहे. जर तुमची बॅटरी 11 वोल्टच्या आसपास, आता दुसरी बॅटरी बसवली आपण. परत ते म्हणते तुमचे पिन जे आहेत ते कुठं डॅमेज आहेत का चेक करा. परत ते म्हणते तुमचे DLC कॅन हॅव प्रॉपर वोल्टेजेस, ते येते का बघा. ECMला करंट आहे तो चेक करा. आणि ते म्हणते आणि परफॉर्मिंग फॉर्मवर फिक्स, बघा तुमचे सगळं व्यवस्थित आहे का, सगळं चेक करतो आहे. आता ECM पण सॉकेट काढून परत चेक करूया काय काय झालं त्याला, आणि मग आपण त्या निष्कर्षावर जाऊ की ECM सुरुवातीला प्राथमिकदृष्ट्या असं दिसतंय की ECM बहुतेक शॉर्ट झाला असावा. बघू, काढू, डायग्नोस करू, मग त्याच्यावरती वेगळ्या पद्धतीनं स्कॅन केलं मी स्पेशल पार्ट घेऊन. आता मी ज्यावेळेला इग्निशन क्लस्टर स्कॅन केला तर हे दाखवतो का लॉस्ट कम्युनिकेशन विथ ECM. म्हणजे हे आता दाखवतं आपल्याला की ECMचा काहीतरी इश्यू झालेला आहे. फक्त तो काय झाला आहे हे जेव्हा स्कॅनर डायरेक्ट कनेक्ट होत नाही ना, त्यावेळेला लॉन्चला एक त्यांनी सिस्टम दिल्या की पार्ट वाईज तुम्ही चेक करू शकता. कारण स्कॅनर कनेक्ट होत नव्हता ECMला, म्हणजे ECMचा प्रॉब्लेम होता. ज्यावेळेला आपण क्लस्टरला चेक केलं, क्लस्टर मीटरला की त्या लाईट काय येत आहेत, तर ते दाखवते की ECM सोबत त्याचं कम्युनिकेशन मॅच होत नाही आहे. आता ECM काढला जातोय. आता चेक कसा होणार, चेक होणार टेबलला, मग तो पाठवायला लागणार. बघूया. ECM अशी खराब होऊ शकतात रस्त्यामध्ये, इलेक्ट्रॉनिक पार्ट आहे, खराब होऊ शकतो. बघू काय पुढं होतं, नक्कीच सांगणार. गाडी चालू करून त्यांना द्यायचीच आहे. समजा ECM खराबही असेल तर मग ECM काढून परत एकदा दुसरा ECM कोडिंग करून मॅच करून तो आणून बसवावा लागेल, गाडी चालू होईल. तर हा ECM, आणि आता फक्त त्याचे पिन चेक करू आपण, कुठले बेंड झाल्या काय, वाकडी झाल्या काय, आणि त्याला आता WD-40 थोडंसं मारून क्लीन करून सॉकेटलाही आणि ECMलाही मग आपण परत बसून पाहू. आणि परत ही जर समजा कम्युनिकेशन लॉस्ट असेल तर मग ECM आपल्याला चेंज करायला लागेल. पाहूया काय होतं. ECM शॉर्ट होण्याची कारणं काय काय असू शकतात. जम्पस्टार्ट करताना समजा पॉझिटिव्ह निगेटिव्ह वायर चुकली, दुसऱ्या गाडीतून जम्पस्टार्ट करतोय किंवा बॅटरी दुसरी लावून करतोय, वायर चुकीची लावली, 100% ECM उडणार. बॅटरी ओव्हरचार्ज करत असेल, 15 एम्पेअरच्या पुढे जर करंट जात असेल, ECM शॉर्ट होणार. इकोचा ECM इंजिन कंपार्टमेंटच्या आतमध्ये आहे, आणि समजा गाडी जास्तच गरम होत असेल, गाडी जास्त गरम झाली असेल, तर ECMच्या शॉर्टरमधले गॅप्स असतात ना, ते वाढतात, शॉर्ट होतात. बॅटरी कमी करंट काढत असेल तरीही ECM शॉर्ट होऊ शकतो. कारण अनियमित करंट जर वारंवार ECM कडे जात असेल तर त्या वायर शॉर्ट होण्याची शक्यता जास्त असते, शॉर्टर सुटण्याची आतली शक्यता जास्त असते. आता रिले शॉर्ट झाला तरीही असं होऊ शकतं. आणि कोकणामध्ये शक्यता खूप असते, कारण दमट वातावरण आहे. कधी कधी त्याच्यामध्ये कार्बन जमा होतो आणि शॉर्ट होतो, कायम असं होतं. चला आता इकोचा ECM कितीला आहे पाहू, आणि मग कोडिंग करून त्याला विषय संपू. माहिती आवडली तर नक्कीच जरा लाईक आणि फॉलो करत जा, आणि सबस्क्राईबही करा, शेअरही करा इकोवाल्यांसोबत.